चला आषाढ तळूया. लाल भोपळ्याच्या घाऱ्या. लाल भोपळ्याच्या घाऱ्या ह्या बघा मी कशा बनवल्या आहेत बरं का. भोपळ्याची साल काढून घेतली आणि भोपळ्याचे बारीक तुकडे करून पातेल्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घेऊन भोपळा शिजवला आणि भोपळा शिजत आला की त्यामध्ये गूळ चिरून घातला आहे. जसं भोपळ्याचं प्रमाण असेल, पाव किलो भोपळा असेल तर तुम्ही पाव किलोला 200 ग्राम गूळ घातला तरी चालेल, कारण भोपळ्याचं पाणी तयार होतं. आणि असा घट्ट असा गव्हाच्या पिठामध्ये 2 चमचे तांदळाचे, 1 चमचा बेसनचा घालून हा बघा घट्ट गोळा मी बनवला आहे. आणि सविस्तर व्हिडिओ मोठा मी माझ्या चॅनेलवर टाकलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.